नमस्कार प्रेक्षकांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। आता आरोहीला ती ट्रॉफी मिळालेली असते, त्यामुळे आरोही ही खूप जास्त खुश असते आणि सोबतच ती अक्षयला म्हणत असते की बाबा तुला कसं वाटतंय सांग ना। इथे मात्र अक्षयने रमाला पाहिल्यापासनं त्याचं कशातही लक्ष नसतं। तो फक्त आणि फक्त एकाच गोष्टीचा विचार करत असतो। त्याला आता कळतच नसतं की काय करावं आणि काय नाही ते। तो खूप मोठ्या धर्मसंकटात अडकलेला असतो। रमाकांत काका त्याला विचारतात की काही झालं आहे का, पण रमाकांत काकांना तो काहीच उत्तर देत नसतो। रमाकांत काकांना तो काही न बोलता तिकडनं निघून जातो। तर इकडे मात्र रमाकांत काका जाणाऱ्या त्या आता असा अक्षयकडे पाहत असतात। त्यांना सुद्धा कळत नसतं की नेमकं अक्षयला काय झालं आहे ते। तर दुसरीकडे मात्र आता रमा ही सुद्धा आता कॅबिनमध्ये जाते आणि जेव्हा ती आता कॅबिनमध्ये जाते ना, तेव्हा मात्र आता जो काही प्रकार बाहेर घडला आहे त्या गोष्टीचा विचार करते आणि खूप असं पाणी पिते। कारण तिला आता ज्या काही गोष्टी झालेल्या असतात, अचानकपणे समोर अक्षय आलेला असतो आणि आरोही ही तिची मुलगी आहे हे सत्य समजलेलं असतं, त्यामुळे तिला खूप जास्त त्रास होत असतो। तेवढ्यातच केबिनमध्ये आता अक्षय आलेला असतो। अक्षयला रमाशी बोलायचं असतं, त्यामुळे तो केबिनमध्ये येतो आणि त्याच वेळेला आता त्या दारावर लागलेली ती पाटी वाजतो। जेव्हा दारावर लागलेली ती पाटी तो वाचतो, तेव्हा मात्र आता त्याला भयंकर असा धक्का बसतो। कारण रमाचं नाव तिथं R.K. कर्णिक असतं। कर्णिक बघितल्यानंतर तो म्हणतो, अरे छा, म्हणजे आता तुम्ही कर्णिक मॅडम आहात। तर त्यानंतर आता तिच्या समोर सुद्धा एक पाटी ठेवलेली असते, ती सुद्धा तो वाचतो। त्यावर सुद्धा रमाचं नाव R.A. कर्णिक। R.A. कर्णिक म्हणजे R.A. म्हणजे रमा अक्षय तर नाही, ए म्हणजे दुसरं कोणीतरी, आणि कर्णिक बापरे, म्हणजे आता सुद्धा कोणी मोठा पैसेवाला बघितलं वाटतं। म्हणूनच तर तू मला सोडून गेलीस ना, तुझ्यासाठी काही फक्त पैसा आणि पैसाच इम्पॉर्टंट आहे आणि तो सरळ सरळ दिसतोय ना तुझ्या या वागण्यात, असं देखील आता अक्षय म्हणत असतो। मला काय, माझ्याकडे काहीच आता राहिलेलं नाही। दुसरीकडे आता रमाला तिच्या घरच्यांचीच म्हणजे मुकादम कुटुंबाची काळजी वाटत असते आणि म्हणूनच तिने आता विचारलेलं असतं की आई कशा आहेत। त्यावर आईबद्दल विचारते, अरे च्छा, म्हणजे तुला आई लक्षात आहे। तर आई ना, आईबद्दल काय सांगू तुला, सगळंच कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे माझं। तू ह्या सगळ्यासाठी तूच तर कारणीभूत आहेस ना, म्हणजे तुला हेच हवं होतं। मी पार रस्त्यावर आलो आहे, माझ्याकडे आता नोकरीही नाही आहे, बघितलं ना, मला नोकरी करण्यासाठी हे सगळं करावं लागते। स्वतःचा बिझनेस होता, गाड्या होत्या, घर होतं, सगळं केलं, आता मी ना रस्त्यावर आलो आहे आणि म्हणूनच तुमच्या इथे नोकरी करायला आलो। पण मला कुठे माहिती होतं इकडे आल्यानंतर मला तुझं तोंड पाहायला मिळेल ते, हे जर मला आधीच कळलं असतं ना मी इथे आलोही नसतो, असं देखील आता अक्षय म्हणत असतो। त्यावर रमा म्हणते की आता आलात आहात ना, तर थांबा। ते काय आहे ना, मला कोणाच्याही मध्ये पडायला आवडत नाही, त्यामुळे तुम्ही जे काही कराल ते तुमचं तुम्ही करा। मी तुम्हाला एकाही शब्दाने काही बोलणार नाही, मी तुम्हाला इथून पुढे दिसणारही नाही, कारण हे कर्णिक सरांचं ऑफिस आहे आणि याचा माझ्याशी काही संबंध नाही। ही त्यांची संस्था आहे आणि त्यांच्या संस्थेत तुम्ही काम करताय, त्यामुळे मला असं वेगळं काही वाटत नाही आहे। तर तुम्ही बिनधास्तपणे इथे राहू शकता, काम करू शकता, असं देखील आता ती सांगू लागते। परंतु अक्षयचा जो काही गैरसमज झालेला असतो ना, त्यामुळे अक्षय जो आहे तो मनातील सगळं काही बोलत असतो आणि त्याच वेळेला मात्र आता जेव्हा तो हे सगळं काही बोलतो ना, तेव्हा मात्र आता तो म्हणू लागतो की एवढ्या दिवसात नाही हिला भेटतोय, पण हिला माझ्याबद्दल काही वाटतंय का, थोडं आपुलकीने काही माझ्याशी विचारते बोलते का। तर दुसरीकडे सुद्धा रमासुद्धा मनात विचार करत असते की जो काही गैरसमज होता तो आता मिटत चालला आहे, पण नाही, ह्यांना त्याच गोष्टी घेऊन बसायच्या असतील तर मी तरी काय बोलू। कारण आता अक्षयने काहीच माहिती नसतानासुद्धा रमावर भयंकर असे आरोप केलेले असतात। त्याला हे सुद्धा माहिती नसतं की रमा आपल्याला का सोडून गेली, त्याच्यामागे कोण आहे, या सगळ्याची शाश्वती अजूनही अक्षयला झालेली नसते आणि तो आता इथे असणाऱ्या रमाला खूप काही सुनावत असतो। तो म्हणत असतो की तुम्हाला काय करणार आहे हो, माझ्या मनाची स्थिती, मला कसं सगळं सावरून घ्यायला लागतंय। सध्या मला नोकरीची गरज आहे म्हणून, पण तुम्हाला कुठे काय, तुम्ही तर मस्त ऐशोआरामात जगताय ना। तुम्हाला जर काही असलं असतं, तुम्हाला काही वाटलं असतं तर तुम्ही याबद्दल हेच केलं असतं ना। दुसरीकडे मात्र आता रमासुद्धा त्याच्याशी तुटकपणेच वागते आणि म्हणत असते की तुम्हाला अजून काही बोलायचं आहे का,
झालं असेल तर तुम्ही निघू शकता आणि तुम्हाला जसं वाटतं तसंच मी आहे असं काहीसं ती उलटसुलट बोलते. कारण आहे ना तिला ना मुद्दामून हे सगळं बोलायचं असतं. अक्षय जो आहे तो दुसऱ्यापणाने तिच्याशी वागत असतो. मग ती सुद्धा विचार करते की ह्याने जर असं वागायचं ठरवलं आहे तर आपणही तसंच वागायचं, म्हणजे ह्याला समजेल की मी काय आहे ते. आता रमा विचार करते की जाऊ दे, हे माझ्याबद्दलचा गैरसमज घेऊन तसेच बसले आहेत तर मी तरी पुढे काय बोलणार आहे, यांना असंच राहू दे. तर दुसरीकडे मात्र आता तुम्हाला खरं तर खूप बरं वाटत असेल ना, म्हणजे कसं मला तर सोडलं, माझ्याकडे पैसा होता, माझ्याकडे आता पैसा नाही आहे म्हणून तुम्ही मला सोडून दिलं, तसंच काहीसं तुम्हाला माहिती आहे मला ह्या गोष्टी. तर आता कसं या कर्णिक कुटुंबाकडे पैसा असेल ना म्हणून तिथे गेला असाल, मग कसं काय हे सगळं जमलं? म्हणजे कर्णिकाने तुम्हाला मानसकन्या वगैरे घेतले हे ऐकलं मी, पण ते कसं काही शक्य झालं, कसं काय केलं हे मुद्दामच अक्षय तिला विचारत असतो. दुसरीकडे शशिकांतला आता जाग आलेली असते आणि शशिकांत आता इकडे तिकडे पाहत असतो. जेव्हा आता शशिकांत इकडे तिकडे पाहतो तेव्हा त्याला समोर येणं इरावती दिसते. इरावतीला बघून तो आता म्हणत असतो, काय तू इथे काय करतेस? आणि त्याच वेळेला इरावती म्हणते, अरे मूर्ख माणूस, काल रात्री दारू पिऊन एवढा नशेत होतास की तुला सुद्धा माहिती नाही की तू कुठे आहेस ते, आणि आज मला विचारतोयस. एवढा तमाशा घातलायस ना काल रात्री दारू पिऊन, भयंकर असा, आणि ते सुद्धा अक्षयच्या कामावर जाऊन त्याचं सगळं सामान अस्ताव्यस्त केलंस. त्यासोबत तुला माहिती आहे का या सगळ्याचा परिणाम काय होऊ शकतो? त्याची नोकरी जाऊ शकते, आणि आता आपल्याकडे काय आहे का? असं देखील आता जेव्हा ती म्हणते तेव्हा मात्र आता शशिकांत जो आहे तो म्हणतो की हो मला माहिती, माझ्याकडनं चुका झाल्यात, मी काल खूप मोठी चूक केलेली आहे, खरंच मला माहिती नव्हतं की एवढं सगळं करून मी बसलोय, आता तू सांगितलंस तर मला कळलं. आणि त्याच वेळेला आता काल रात्री घडलेला प्रसंगसुद्धा त्याला आठवतो की जेव्हा तो तिथे गेला होता तेव्हा त्याच्या हाती एक पेपर लागला होता आणि त्याने येताना तो पेपरसुद्धा आणला होता. तो म्हणतो की हो खरंच मी आता हरलोय आणि तुला माहिती आहे का, तुला एक दाखवतो, आणि असं बोलून तो आता पेपर दाखवू लागतो. त्याच्यामध्ये रमाचा फोटो असतो. तो म्हणतो की मी आता खरंच हरलोय, कारण आपल्याकडे आता काहीच नाही, आणि तुला माहिती आहे का त्या कर्णिक संस्थेमध्ये जिथे अक्षय कामाला आहे तिथे ज्या आरके मॅडम आहेत त्या तुला ओळखतात का? तुला थांब दाखवतो. आणि असं बोलून तो पेपरामधला फोटो जो आहे तो आरके म्हणजेच रमाचा फोटो तो दाखवतो, आणि जेव्हा रमाचा फोटो पेपरामधला ती बघते तेव्हा मात्र खूप मोठा धक्का जो काही आहे तो आता बसलेला असतो. तो म्हणजे तिथे असणाऱ्या इरावतीला असं वाटत असतं की आपण रमाक्षला वेगळं केलेलं आहे, पण आता अक्षय जो आहे तो शेवटी जाऊन तिथे झालेला आहे, शेवटी नशिबाने या गाठी बनलेल्या आहेत, आणि त्यामुळे ही इरावतीसुद्धा काहीच करू शकत नाही आहे, हे सुद्धा आता इरावतीला कुठेतरी मनातून वाटत असतं. तर इथे जो शशिकांत असतो तो म्हणत असतो की बघितलंस का, रमा इथे आहे, म्हणजेच रमा या कंपनीत काम करते, ती त्यांची मुलगी आहे कर्णिक. मग विचार कर आता रमा कशी आहे आणि काय आहे ते, आणि आपण तर अक्षरशः भिकारी झालो आहोत असं देखील आता तो शशिकांत जो आहे तो म्हणत असतो. दुसरीकडे मात्र अक्षय जो आहे तो रमाला विचारत असतो की हे सगळं काही कसं जमवलं, म्हणजे मानसकन्या वगैरे सुद्धा. तर रमाला या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या सांगायच्या नसतात, कारण ऑलरेडी अक्षय जो आहे तो खरं तर रमाला समजूनच घेत नसतो. ज्या काही जुन्या गोष्टी झालेल्या आहेत त्याबद्दल तरी यांनी समजून घ्यायचं, पण या नवीन गोष्टी ज्या आहेत त्या तिच्यावर तो लादत असतो. म्हणजे जे काही कर्णिक आहेत त्यांची तू मुलगी झालीस आणि हे सगळं तू पैशांसाठी केलं, हे असं काहीसं तुटक तो बोलत असतो. त्यामुळे कुठेतरी असं मनाला तिच्या वाईट लागत असतं. तेवढ्यातच काही हिशोबाच्या फाईल्स एका मॅडमने आणलेल्या असतात, आणि त्या मॅडम ज्या आहेत त्या फाईल्स आणून देत असतात टेबलवर, पण त्या फाईल्सला खूप जास्त धूळ असते. त्या मॅडम तिथेच ती धूळ झाडत असतात, आणि त्याचा त्रास जो आहे तो खरं तर अक्षयला होणार, म्हणून ती म्हणते की ओ हे काय करताय, ह्यांना ॲलर्जी आहे. त्यावर लगेच त्या मॅडम म्हणतात काय, कोणाला ॲलर्जी? तर ती म्हणते की हो मला ॲलर्जी आहे या सगळ्याची, इथे हे करू नका, आणि ह्या फाईल्स घेऊन जा, मी नंतर बघते या फाईलचं काय करायचं आहे ते. आणि असं बोलून ती फाईल्स त्यांना घेऊन जायला सांगते. तर इथे मात्र अक्षय रमाला म्हणतो की बापरे किती ती काळजी, किती तू प्रेम, कशाला उगाच दाखवायचं, मला माहिती आहे ना काहीसुद्धा नाही आहे. हे सगळं ना तेव्हाच मला समजले, जर एवढंच असलं असतं ना तर तू माझ्या आयुष्यातून असून अशी निघून गेली नसती, असं देखील अक्षय जो आहे तो आता रमाकडे बघून बोलत असतो. दुसरीकडे आरोही ही सुद्धा अक्षयला शोधत आता आरके मॅडमच्या कॅबिनकडे जायला निघालेली असते. समोरून आता तिथे साई आलेला असतो, आणि साई जेव्हा आरोहीला बघतो तेव्हा आरोही खूप जास्त खुश होते. आरोही म्हणते साई काका तू? त्याच वेळेला आता साईसुद्धा म्हणतो अरे वा ट्रॉफी मिळाली आहे, कशामध्ये? त्यावर मी आणि बाबा मॅरेथॉनमध्ये फर्स्ट आलो आहे, म्हणूनच मला ही ट्रॉफी मिळाली असं देखील ती सांगते. त्यावर साई तिचं कौतुक करतो, आणि तू इथे कुठे निघाली आहेस असं देखील तिला विचारतो. त्याच वेळेला ती सांगते की अरे बाबांना आरके मॅडमकडे गेला आहे त्यांच्याशी बोलायला, म्हणूनच मी सुद्धा तिथेच चालली आहे.
तर दुसरीकडे मात्र तिच्या ज्या शूजची लेस निघालेली असते आणि ते लेस तो लावून देत असतो आणि ज्यावेळेला तो आता लेस लावून देत असतो तेव्हा मात्र ती त्याच्याशी गप्पा मारत असते आणि त्यानंतर ती आता तिकडनं जातानाच जो साई असतो त्यालासुद्धा खूप बरं वाटतं. त्याला माहिती नसतं की ही रमाची मुलगी आहे, पण त्याला तिच्याबद्दल खूप जास्त कौतुक वाटू लागतं. म्हणूनच तो तिच्याशी एकदम प्रेमाने एकदम आदराने बोलत असतो. दुसरीकडे आता जे संस्थेचे अण्णासाहेब असतात त्यांनी आता मीटिंग ठेवलेली असते आणि जो काही 15 ऑगस्टचा कार्यक्रम झालेला असतो तो उत्तमच झालेला असतो. यासाठी आता ते सगळ्यांचं कौतुक करत असतात. सगळ्या टीचर्सना सरांना बोलवलेलं असतं त्यांनी आणि त्यासाठी मीटिंग सुरू असते आणि त्यावेळेला त्या मीटिंगमध्ये रमा नसते. रमा जी आहे ती आपल्या केबिनमध्ये असते. सगळ्या सरांचं आणि त्यासोबत सगळ्या मॅडमचं जे काही आहे ते कौतुक सोहळा सुरू असतो आणि तुम्ही उत्तमपणे कामगिरी केलेली आहे हे देखील ते म्हणत असतात. आणि या सगळ्या जे गोष्टी होत असतात ना तेव्हा मात्र आता त्याच सभेत डिक्लेअर करणार असतात की साई आणि रमाचं लग्न होणार आहे ते आणि त्यामुळेच त्या गोष्टी ज्या आहेत ते रिव्हील करणार असतात म्हणून त्यांनी सगळ्यांना बोलवलेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आता अक्षय जो आहे तो म्हणत असतो की प्लीज मला काही दिवस या नोकरीला ठेवून घ्या. मी ही नोकरी काही दिवसच करेन पण थोड्या दिवसांनी मी ही नोकरी सोडून जाईन कारण मला कशातही कोणाच्याही मध्ये यायचं नाही आहे. तर रमा जी आहे ती पाठ करून उभी असते कारण अक्षय काय बोलणार याकडे तिचं लक्ष असतं आणि तो काही बोलणार आणि त्यामुळेच तिला रडू येणार हे सुद्धा तिला माहिती असतं आणि म्हणूनच ती त्याच्याकडे पाठ ठेवून उभी असते. तर अक्षय जो आहे तो त्याचा पूर्ण खर्च जो काही आहे ते सांगत असतो. तो म्हणत असतो की सगळी जबाबदारी घराची माझ्या अंगावर आहे. मी असं मध्येच घर वगैरे सोडून जाऊ शकत नाही आणि त्यामुळेच मला या नोकरीची गरज आहे. काय आहे ना की माझे बाबा जे आहेत ते दारू पिणारे आहेत. त्यासोबत घरात दादा होता तो सुद्धा काही सांभाळायला तयार नाही आहे. त्याचा मुलगाही माझ्याकडेच आहे. वहिनीही त्याच्या माहेरी निघून गेली तिलासुद्धा काही वाटत नाही आहे. त्यासोबत अभिसुद्धा त्याच्या दुसऱ्या बायकोसोबत निघून गेला आहे. त्यालासुद्धा या घराबद्दल याबद्दल काहीच वाटत नाही. त्यामुळे अर्थाची जबाबदारीसुद्धा माझ्यावर आहे. मयुरीनीसुद्धा दुसरं लग्न केलेलं आहे आणि ताराची जबाबदारीसुद्धा माझ्याच अंगावर आहे. काय ना प्रत्येक मुलाचा बाप होऊन जगणं खूप जास्त मुश्किल आहे कारण प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आवडी आहेत आणि त्या सगळ्या जपाव्या लागत आहेत मला. पार्थचा जो काही खर्च असतो तो सगळा व्हिडिओ गेम्सवर असतो. त्याचसोबत बाकी तारा तिला तर मॉडेल व्हायचं आहे त्यासाठी सुद्धा तिला पैसा लागतो. तिला काही हवं असतं त्यासाठी सारखे ती पैसे मागत असते आणि मग मला नाईलाज होतो आणि तिला सगळे काही पैसे वगैरे द्यावे लागतात. तर दुसरीकडे जी आर्ता आहे तिला कवितांचं वेड आहे. तिला जास्त कविता ऐकायला आवडतात, बोलायला आवडतात. त्यासाठी तिला कवितांची जी पुस्तकं आहेत ती मी तिला घेऊन देत असतो. त्याचसोबत माझी राहिली मुलगी आरोही तिच्याकडे तर खूप कमीच लक्ष द्यायला मिळतं कारण तिच्या ज्या काही इच्छा अपेक्षा असतात तिला काही साधं काही आणून दिलं ना तरी तिला त्याचा आनंद वाटतो आणि त्यामुळेच ती खूप जास्त त्या सगळ्या गोष्टींमध्ये खुश असते. पण ह्या सगळ्यामध्ये माझ्या मुलीकडे दुर्लक्ष होतं पण त्यातमध्ये सुद्धा ती खूप जास्त हॅप्पी असते असं देखील आता अक्षय जो आहे तो सांगू लागतो. पण आताच्या सध्याच्या घडीला माझ्याकडे तर माझी 4 मुलं आहेत आणि त्यामुळे त्या 4ही मुलांना सांभाळावं मला लागतं आणि त्यासाठी मला खूप जास्त खर्च येतो. म्हणूनच मी जी आहे ती ही जबाबदारी घेतो आणि त्यामुळे मला ही नोकरी काही थोडे दिवस तरी करू द्या असं देखील आता अक्षय जो आहे तो रमाला बोलत असतो. हे सगळं जेव्हा आता रमा ऐकते तेव्हा रमाच्या मात्र पायाखालची जमीनच सरकते. तिने जोही विचार केला नव्हता तेवढं भयंकर घडलेलं असतं. तिला आता रडू येत असतं. ती म्हणत असते की तुमचं हे सगळं ऐकण्यामध्ये मला इंटरेस्ट नाही आहे. तुमचं झालं असेल तर तुम्ही निघू शकता. परंतु अक्षयला आता रमाला सगळं काही ऐकून दाखवायचं असतं कारण त्याला माहिती असतं की रमा गेल्यापासून त्याचं आयुष्य कसं झालं आहे आणि ते सुद्धा तिला सगळं सांगायचं असतं आणि म्हणून असं सगळ्या गोष्टी सांगत असतो. इकडे आता आरोहीसुद्धा आलेली असते आणि आरोही जेव्हा तिथे येते तेव्हा ती येऊन आता अक्षयला मिठी मारते आणि म्हणत असते की बाबा खरंच ना मला खूप जास्त भारी वाटते, आनंद झाला आहे. आणि त्याच वेळेला ती इकडे असणाऱ्या या रमाची सुद्धा माफी मागते की सॉरी हा मॅडम, मी तुम्हाला आई म्हणाले पण तुम्ही ना माझ्या या स्पर्धेत माझ्यासोबत भाग घेतलात ना म्हणून मला खूप बरं वाटलं. पण इथून पुढे नाही तुम्हाला मी आई बोलणार. सॉरी पण तुम्ही ना माझ्या बाबांची नोकरी घालवू नका प्लीज मॅडम प्लीज, अशी रिक्वेस्ट आता आरोही करत असते. खरं तर आरोहीच्या त्या एका वाक्यामुळे ना रमाचं मन अस्वस्थ झालेलं असतं कारण आरोही म्हणालेली असते की मॅडम
मी तुम्हाला आई कधीच बोलणार नाही. तर दुसरीकडे मात्र इथे आरोही जी आहे ती अक्षरशः कान धरून रमाची माफी मागत असते, पण रमा पाठमोरी उभी असते, कारण तिला हे सगळं काही सहनच होत नसतं. अक्षयच्या भूतकाळातील गोष्टी अक्षयने सांगितलेल्या असतात आणि त्यामुळेच आता तिला खूप जास्त रडू येत असतं. तिला कळत नसतं की या सगळ्याला कसं सामोरं जायचं. म्हणजे या 7 वर्षात इतक्या काही गोष्टी घडून गेल्या आहेत, खरंच खूप भयंकर आहे. आणि तरीसुद्धा अक्षय या सगळ्याला जिद्दीने सामोरे जात आहेत. तर दुसरीकडे मात्र आरोही आणि अक्षय आता निघून जातात केबिनमधनं. त्याच वेळेला आता रमा मागे वळून पाहते. ती खूप जास्त रडत असते, तिला खूप जास्त त्रासही होत असतो. ती आता रडत तशीच खुर्चीवर बसलेली असते आणि ती आता विचार करते की हे काय माझ्या आयुष्यात होऊन बसलेलं आहे. ती डोळे वगैरे पुसते, कारण आता ती त्या कर्णिकांच्या ऑफिसमध्ये असते आणि तिथे कोणी आलं तर तेवढ्यातच तिथे आता नेमका साई आलेला असतो. आणि साई जो आहे तो आता रमाला पाहतो. रमाकडे पाहिल्यानंतर त्याला कुठेतरी वेगळं वाटतं, कारण इतके दिवस तो रमाला चांगलाच ओळखत होता. रमा डिस्टर्ब आहे हे सुद्धा त्याला कळलेलं असतं. तो विचारतो काही झालं आहे का. रमा म्हणते की नाही काहीच नाही. तर तो म्हणतो की साहेबांनी तुम्हाला बोलवलं होतं, आपल्याला तिथं जायचं आहे, मीटिंग सुरू आहे. तर ती म्हणते की तू हो पुढे मी येते. परंतु तो म्हणतो की नाही चल तू पण सोबत, आपण दोघंही एकत्र जाऊया, असा साईचा हट्ट असतो. तर रमाचा सुद्धा नाईलाज होतो. रमाला सुद्धा आता त्या साईसोबत जावंच लागणार असतं. पण साईला कळत असते की रमाचा काहीतरी बिनसला आहे तिच्या डोळ्यातल्या पाण्यांवरना आणि हे सगळ्या गोष्टींवरना त्याला कळलेलं असतं आणि तो विचारायचा सुद्धा प्रयत्न करतो. तर रमा म्हणते की आपण या विषयावर नंतर बोलूया, आधी आपण अण्णासाहेब बोलवतात तिथे जाऊया. आणि असं बोलून ती लगेच जायला निघते. तर इथे अण्णासाहेब जेव्हा मीटिंगमध्ये असतात तेव्हा सगळे शिक्षकही असतात. तेव्हाच तिथे आता रमा आणि साईसुद्धा असतो. त्याच वेळेला आता अण्णासाहेब जे आहेत ते आता सगळ्यांसमोरच सांगू लागतात की तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की काहीच दिवसात, म्हणजेच थोड्याच दिवसात साई आणि त्यासोबत रमाचं लग्न होणार आहे. आणि ही घोषणा जेव्हा ते करतात तेव्हा मात्र आता त्या काचेतनं अक्षयने हे ऐकलेलं असतं. अक्षयला तर भयंकर धक्का बसतो, कारण एवढे दिवस त्याला वाटत होतं की रमाचं आणि साईचं लग्न झालेलं आहे, पण आता ते लग्न होणार आहे हे आता त्याला कुठेतरी मनातून कळलेलं असतं आणि त्यामुळेच त्याला या सगळ्याचा धक्का बसतो. तर इकडे मात्र आता रमाला सुद्धा वाईट वाटत असतं, कारण आता कुठे तिच्या आयुष्यात त्याची मुलगी त्यासोबत अक्षयही आलेला आहे. पण आता जी काही अनाऊन्समेंट केलेली असते अण्णासाहेबांनी, त्यामुळे ती सुद्धा खूप मोठ्या धक्क्यात असते. त्यानंतर आता सगळेजण साईचं आणि रमाचं कौतुक करत असतात, टाळ्या वाजवत असतात, कारण ही अक्षरशः लग्नाची अनाऊन्समेंट केलेली असते आणि सांगितलेलं सुद्धा असतं की थोड्याच दिवसात त्यांचं लग्नसुद्धा होणार आहे. त्यामुळे सगळेजण खूप जास्त हॅप्पी असतात. साईसुद्धा हॅप्पी असतो, पण रमाच्या चेहऱ्यावर ते हसू काही दिसत नसतं, कारण तिच्या आयुष्यात कधी नव्हे तो अक्षय आणि त्याचसोबत आरोही पुन्हा आलेली असतात, पण हे अजून तिने कोणाला सांगितलेलं नसतं. तर दुसरीकडे मात्र इरावतीने आता एक नवीन पैदा आणलेलं असतं, ते सुद्धा रमा अक्षयच्या नात्यामध्ये दुरावा आणण्यासाठी. तर मालिकेत एक नवीन एंट्री झाली आहे आणि त्यामुळेच तिनं आता अशी एंट्री घेतलेली आहे की तिला असं वाटते की या सगळ्यामुळे अक्षय आणि रमा वेगळे होतील. पण खरंच अक्षय आणि रमामधला गैरसमज मिटेल का, कारण आता अक्षयला हे सुद्धा कळलेलं असतं की रमाचं लग्न ठरलेलं आहे, त्यामुळे अक्षयला खूप जास्त त्रास होत असतो. त्यामुळे आता रमाकांत काका अक्षयला सावरत असतात. तर इकडे मात्र रमासुद्धा एकटी बसून विचार करत असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशीच अपडेट पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.